जय हिंद मित्रांनो. तर आपली पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. सोबतच बऱ्याचशा मुलांच्या कमेंट्स येत असतात की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज गेलेले आहेत. बऱ्याचशा मुलांचे मेसेजेस येत असतात कोणत्या जिल्ह्यात आतापर्यंत कमी अर्ज गेलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज गेलेले आहेत. तर आणि ठाणे सिटी बद्दल जर बोलायचं झाल्यास तर ठाणे सिटीला आता जे करंटचे आयुक्त आहेत ते मागच्या भरतीला मीरा भाईंदरला आयुक्त होते. तर आपल्याला माहितीच आहे की मीरा भाईंदरचा पेपर मागच्या इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये कठीण होता. तर यावेळेस ठाणे सिटीला ते आयुक्त आहे, तर तो पेपर ठाणे सिटीचा यावेळेसचा तसाच राहील का? तर असे बरेचसे प्रश्न मुलांच्या मनामध्ये आहेत. तर आम्ही ठाणे सिटीला अर्ज केलेला आहे, तर ठाणे सिटीचा अर्ज काढून आम्ही पुणे मुंबईला टाकायचा का, मीरा भाईंदरला टाकायचं का? तर असे सोबतच आम्ही कमी जागांमध्ये अर्ज केलेला आहे जिल्ह्या ठिकाणी, म्हणजे अकोला असो, वाशिम असो, अमरावती ग्रामीण असो, अशा बऱ्याचशा ठिकाणी आम्ही अर्ज केलेला आहे. तर आम्ही तो अर्ज काढून रिस्क न घेता मुंबई पुण्याला टाकायचा का, मीरा भाईंदर ठाण्याला टाकायचा का? तर असे बरेचसे प्रश्न मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. तर या प्रश्नांवर आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ आहेत ते तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. कारण की मैदानी चाचणीचे अपडेट्स असो, इतर कोणत्याही अपडेट्स असो, चालू घडामोडीचे अपडेट्स असो, तर आपण सर्वच्या सर्व या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. परीक्षाभिमुख जे परीक्षेला येते तेच आपण टॉपिक घेणार आहे या चॅनलवरती. तर असे बरेचसे जीकेचे असो, मराठीचे असो, गणितचे असो, बुद्धिमत्ताचे असो, असे बरेचसे टॉपिक आपण या चॅनलवरती घेणार आहे. म्हणजे परीक्षाभिमुख जे परीक्षेत येते आपण इतर संभाव्य काहीच घेणार नाही. जे परीक्षेमध्ये जास्तीत जास्त रिपीट होत असते असेच प्रश्न आपण या चॅनलवर घेणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर मित्रांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर आता आपण बघूयात की आता सध्या आपल्याला 30 तारीख आपली शेवटची तारीख होती, 30 नोव्हेंबर आपली शेवटची तारीख होती. पण नंतर आपल्याला 7 दिवस हे वाढून मिळालेले आहे. तर 7 दिवसामध्ये फक्त काय होणार आहे, 99.99% मुलांनी तर 30 तारखे आताच अर्ज भरलेले आहेत. तर या 7 दिवसात काय होणार आहे की मुंबईला अर्ज आम्ही भरलेला आहे, मुंबईचा काढून पुण्याला भरतील, पुणेचा काढून मुंबईला भरतील, मीरा भाईंदरचा काढून ठाणेला भरतील, ठाणेचा काढून मीरा भाईंदरला भरतील. फक्त या 4 ते 5 जिल्हा आपल्याला माहितीच आहे की सर्वात जास्त अर्ज कुठे गेलेले आहेत. सर्वात जास्त अर्ज मुंबईला गेलेले, मुंबई सिटीला गेलेले आहेत, पुणे सिटीला गेलेले आहेत, ठाणे सिटीला गेलेले आहेत, मीरा भाईंदरला गेलेले आहेत, मुंबई रेल्वेला गेलेले आहेत. असे 4 ते 5 जिल्हे असे आहेत की या ठिकाणीच जास्तीत जास्त अर्ज गेलेले आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये कमी जास्त अर्ज होण्याचं हे नाही आहे चान्सेस. पण या जिल्ह्यातच आहे ना, या जिल्ह्यातच आता पुण्याचा मुलगा मुंबईला जाणार, मुंबईचा मुलगा मीरा भाईंदरला जाणार, असे फक्त या जिल्ह्यांमध्येच या जिल्ह्यामध्येच फॉर्म एक्सचेंज होणार आहे. त्यामुळे बरेचसे मुलं आम्ही कमी जागांमध्ये अर्ज भरलेला आहे. म्हणजे अकोला असो, अमरावती ग्रामीण असो, वर्धा असो, असे जे हे कमी जागांवाले जिल्हे आहेत, तर आम्ही या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरलेला आहे. तर आम्ही तो अर्ज काढून याला मुंबईला भरावा का, पुण्याला भरावा का, जास्त जागांमध्ये जावं का? तर असे बरेचसे प्रश्न मुलांच्या मनात निर्माण होतात. तर मीरा भाईंदरचा आता आपण बघूयात की आता असे बरेचसे प्रश्न मुलांच्या मनामध्ये निर्माण होतात. तर फक्त आता सध्याच्या कंडिशनमध्ये माझ्या मते अर्ज कोणी कॅन्सल करायला पाहिजे, तर ज्यांचं 30 तारखेच्या आतमध्ये, आता बऱ्याचशा मुलांच्या मला नॉन क्रिमिनल बद्दल पण मेसेज आले होते की आमचं नॉन क्रिमिनल हे 2 ते 3 तारखेनंतर येणार आहे. तर आम्ही आता सध्याच्या 30 तारखेच्या आजची गोष्ट सांगत आहे. तर आता आम्ही 30 तारखेच्या आतमध्ये अर्ज कसा भरायचा, तर मी त्यांना नक्कीच सांगितलेलं आहे की ओपन मध्ये अर्ज भरायचा. तर ते जे नॉन क्रिमिनलचा इश्यू असो, आपली स्पेलिंग मिस्टेक असो, इतर कोणत्याही मिस्टेक्स असो अर्ज आपल्या फॉर्म मध्ये, तर ते नक्कीच अर्ज कॅन्सल करून आता वेगळ्या जिल्ह्यामध्ये भरू शकता. स्पेलिंग मिस्टेक सुगट आपण तो काही रिस्क न घेता, कारण की आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी आपल्या जेव्हा आपलं मैदानी चाचणीचे हॉल तिकीट येतात तेव्हा आपल्याला याला सर्वात आधी आपले डॉक्युमेंट्स चेक होतात. त्या डॉक्युमेंट्स मध्ये आपण क्लिअर निघायला पाहिजे. यासाठी आपला फॉर्म पण व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक सुगट सर्वच्या सर्व क्लिअर पाहिजे. त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक पण नको, रिस्क नकोच. यासाठी आपण नवीन फ्रेश फॉर्म भरायला पाहिजे. तर आता ज्यांनी अर्ज भरलेला आहे तर त्यांनी आता पुण्याचा अर्ज कॅन्सल करून मुंबईला भरावा का, इतर जिल्ह्यांचा जळगावचा कॅन्सल करून मुंबईला भरावा का? तर सर्व ठिकाणी हे कॉम्पिटिशन आहेच. कारण की आता सध्याच्या कंडिशन मध्ये सर्व ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. कारण की जरी मागच्या 2 भरत्या मोठाल्या झाल्यात
23ची आणि 24ची आता त्याच्या लगातारच ही एवढी 15,000 जागांची भरती निघालेली आहे. तर या भरतीमध्ये सर्व ठिकाणी कॉम्पिटिशन आहेच. त्यामुळे आपला फॉर्म कॅन्सल न करता आपण जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय हेच सिद्ध करून दाखवण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आपला फॉर्म नक्कीच कॅन्सल करू नका. काही जर फॉर्म मध्ये इश्यू असतील, स्पेलिंग मिस्टेक असेल, नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट वगैरे सर्व काही अशा काही असतील, मिस्टेक्स असतील, तर तोच फक्त आपण फॉर्म कॅन्सल करावा. व आपल्याला जर वाटतच असेल की आपण इथं भरपूर प्रमाणात आपल्याला कॉम्पिटिशन होईल, इथं आपल्याला आपली जेवढी टोटल आपल्याला माहितीच असते आपली एपत किती आहे, तर आपली एपत किती आहे आपली टोटल नुसार आपल्याला जर वाटतच असेल की इथं या ठिकाणी आपलं सिलेक्शन होण्यासारखं नाहीच आहे, तर नक्कीच तुम्ही फॉर्म कॅन्सल करून दुसऱ्या जिल्ह्यात भरू शकता. कारण की 2 ते 3च दिवस बाकी राहिलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जो निर्णय घ्यायचा तो निर्णय लवकरात लवकर घेऊन घ्या. कारण की 2 ते 3 दिवसच बाकी आहेत. त्यामुळे आता माझ्या मते तर तुम्ही कॅन्सल करूच नका. कारण की सर्वच ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. आपण इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं काही करू नका. कारण की सर्व ठिकाणी कॉम्पिटिशन आहेच. तो मग जिल्हा पोलीस असो की आयुक्तालय. आता बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन असते की जिल्ह्या ठिकाणी लिस्ट ही हाय लागते आणि आयुक्त ठिकाणी लिस्ट कमी लागते. पण आयुक्त ठिकाणी पण लिस्ट हायच लागते, हे आपण मागच्या भरतीमध्ये पण बघितलं आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन असतेच आणि आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन असतेच हे आपल्याला माहितीच आहे. कारण की मागच्या भरतीमध्ये आपण मागच्या 23ची असो की 24ची असो प्रत्येक भरतीमध्ये बघितलं आहे का. आणि फक्त मोजक्या जिल्ह्यांमध्ये आता तो जिल्हा निवडीचा प्रश्न असतो, कारण की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तर आता कुठं कुठं 110 112 वर लिस्ट जाते, तर कुठं 130 मार्कांवर येऊन टेकते. तर हा फक्त जिल्हा निवडीचा फरक आहे. त्यामुळे अशा सर्व बाबींचा विचार करा. व आता जो सध्या जो करारामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो नक्कीच तुम्हाला जर वाटतच असेल की कॅन्सल करायचा, आपल्या या इतक्या टोटल वरती इथं सिलेक्शन होऊ शकत नाही, तर नक्कीच तो फॉर्म कॅन्सल करा. इतर मुलांना कोणाला विचारू नका, स्वतःचं मतच घ्या. स्वतःचं मत घ्या आणि स्वतःचं चिंतन करा की आपलं या इतक्या टोटल वरती या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन होईल का. तर होत नसेल तर नक्कीच तो फॉर्म तुम्ही कॅन्सल करू शकता. कारण की 2 ते 3 दिवसच बाकी राहिलेले आहेत व मिस्टेक्स वगैरे असतील ते पण फॉर्म कॅन्सल करून टाका. प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आपली टोटल आणखी किती कशी वाढू शकते याकडे फक्त लक्ष द्या. कारण की आपली टोटल आपल्या मार्क्स आपल्या लेखीमध्ये कसे 2-4 मार्क्स वाढतील, मैदानीत कसे वाढतील, तर या गोष्टीकडे लक्ष द्या. आणखी हे आपण नवीन व्हिडिओ आता 8 तारखेनंतर 8 तारखे आता 7 तारीख आपली शेवटची तारीख आहे, तर 8 तारखेला आपण सविस्तरपणे व्हिडिओ बनवणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज गेलेले आहेत, सोबतच त्या जिल्ह्यामध्ये एका जागेला किती उमेदवार लाभलेले आहेत, अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो, असे सर्वच्या सर्व व्हिडिओ आपण 8 तारखेनंतर बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. इतर मित्रांना पण शेअर करा. जय हिंद.